नव्हती. आता बाई एकदम माणसाच्या वरच बाईला पदवी आलेली आहे. बाई माणसाच्या पायावर देऊन बाई कष्टाला व सगळ्या माणसाच्या पुढे बाई आता गेलेली आहे. बाबासाहेबांनी बाबासाहेबांनी आपल्याला हक्क मिळवून दिला आहे. बाबाला गणासारखं जीवन जगायला ठेवलं आहे. धन्यवाद. रंजना कांबळे. तिसरे स्पर्धक आहेत सोनम सपैया. बाबासाहेबांनी आरक्षण दिलेले आणि पोरांना चांगलं शिकवा, महिलांचे काम केलेले ते म्हणजे करून दाखवले, पुढवा म्हणून त्यांना शिक्षा जागृत केली. आणि वयाची अट होती का मुलांना बरोबर वयात लग्न करा मुला मुलींचं. आणि ते डिवोर्स पण झालं तेव्हाच बाई पण लग्न करू शकते, नवरे पण करू शकते, असं पण त्यांचं हे होतं सांगणं. म्हणजे जे काही अडचण आली त्याच्यातलं सगळं त्यांना सहकार्य करून ते पार पाडले. ठीक आहे, मी जे सगळं केलं त्यांनी ते बरोबर आहे. धन्यवाद मॅडम. यांचा विषय होता आजच्या स्त्री पुढे लावणी आणि बाबासाहेबांचे विचार. कावेरी कांबळे आपले पुढचे स्पर्धक आहेत आणि त्यांनी विषय निवडला हिंदू कोडबिल आणि तात्कालीन स्त्री. हिंदू कोडबिल हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आहे. हिंदू कोडबिल 24 फेब्रुवारी 1948 रोजी संसदेत मांडले गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्त्री समानता, पुरुष स्त्री यांच्यामधले भेदभाव आणि स्त्रींवर होणारे अत्याचार हे मान्य नव्हते. त्यांना या रूढी परंपरांमधून त्यांना बाहेर काढायचं होतं. तर त्यानुसार त्यांनी हे हिंदू कोडबिल तयार केले. तर त्यांना ते करण्यासाठी कमीत कमी 4 वर्ष 1 महिना 26 दिवस असे लागले. तरी पण त्यांना ते सादर करता आले नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्त्रियांना मान सन्मान मिळवून द्यायचा होता, वारसा हक्क त्यांना सगळं मिळवून द्यायचं होतं. बाबासाहेब आंबेडकरांनी जे केलं ते स्त्रियांसाठी केलं. त्यावेळेस ज्या स्त्रिया होत्या त्यांना घरातून बाहेर सुद्धा निघून दिलं जात नव्हतं. त्यांच्यावर अत्याचार केले जात होते. जे विधवा महिला असायच्या त्यांच्यावरती वेगवेगळे अत्याचार होत होते. त्यांना पुनर्विवाह करण्याचा हक्क नव्हता, त्यांना त्रास दिला जात होता. त्यामुळे बाबासाहेबांना हे पटत नव्हतं. त्याच्यामुळं त्यांनी ते स्वीकारलं नाही. हिंदू धर्म त्यांनी का स्वीकारला नाही? कारण त्यांना ही परंपरा, जाती, रूढी हे सगळं त्यांना मान्य नव्हतं. त्यांना वाटलं स्त्रियांना सन्मान मिळवण्यासाठी आणि एकत्र आणण्यासाठी त्यांना जो नाही तो हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी त्या पुस्तकांवरती ह्याच्यावरती अभ्यास केला. त्याच्यानंतर त्यांना मग समजलं की आपल्याला हा एकमेव असा धर्म आहे, तो आहे बौद्ध धर्म. म्हणून त्यांनी आपलं धर्मांतर केलं. आपल्याला विषयाच्या अनुषंगाने बोलायचं पुढं.